तिसरीत होतात का तुम्ही? तिसरी मॅम. स्टँडर्ड वाटलंच मला. येस, तुमची तिसरी चौथी कोरोनात गेली. ठीक आहे, चला गुड. सो दिस इज द लेसन दॅट वी हॅव स्टार्टेड. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. आपण बोललो होतो की मॅटर म्हणजे काय? मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज गॉट सम मास. सो दिस मॅटर अराउंड अस इज इन 3 स्टेट्स: सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. बट हाऊ दिस मॅटर इज मेड अप ऑफ? ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपला आधीचा लेसन आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. So atom is the basic, fundamental, indivisible, invisible particle of any matter around you. बरोबर? For that instance, we can take example of आपला टेबल, चेअर, पेन, पेन्सिल, कुठलंही मॅटर, पाणी, हवा, anything which is around you. It can be solid or liquid or gas, but it is occupying the space and has got some mass. हे सगळं मॅटर आहे आपल्या आजूबाजूला. पण ते मॅटर कशाचं बनलंय? सो इट इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल, टायनी, इनडिव्हिजिबल, म्हणजे तुम्ही त्याला तोडू नाही शकत, इनविजिबल म्हणजे त्याला पाहू पण नाही शकत, इतक्या छोट्या कणांपासून बनलंय. सो दोज पार्टिकल्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द सबस्टन्स. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता ह्या मॅटरचा अभ्यास करताना, लेसनचं नावच आहे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. सो याचा अभ्यास करताना आपण स्टेट्स ऑफ मॅटरने सुरुवात केली होती. आपण बोललो होतो की सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस आर 3 मेजर स्टेट्स ऑफ मॅटर जे आपण डिस्कस करतो. ह्याच्या पलीकडे पण अजून 2 स्टेट्स आहेत. हायड्रोजन. हायड्रोजन काय? हायड्रोजन इज अ गॅस अँड दॅट इज अन एलिमेंट. पण आता ऐका, ह्या 3 स्टेट्स आपल्याला माहिती आहेत, पण अजून 2 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत त्या आपल्याला नाही आहेत. विचार करा त्या कोणत्या असतील. नाही कळलं तर मी सांगेनच. त्यातली एक आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. म्हणजे कंडेन्स म्हणजे इतकी थंड की त्याच्यामध्ये पार्टिकल्सची काही मुवमेंटच नाही. आणि 5th स्टेज आहे प्लाझ्मा. म्हणजे गॅशियस स्टेटच्या जास्त, म्हणजे त्याच्यात इतकं हिट केलंय त्याला मॅटरला की त्याच्यामध्ये ऍटम्स, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स असं काही उरलंच नाही. सगळ्याची खीर झाली आहे, खीर. असे आणखीन 2 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत जे आपल्याला नाही आहेत, कारण ते आपल्याला त्याचं करायचं काय अशा स्टेटमध्ये सध्या आहे. पण ते 2 असतात. तुमच्या ऍडिशनल नॉलेजसाठी मी सांगितलंय ते. आपल्या अभ्यासासाठी आपण 10वी 12वीत जाईपर्यंत आपल्याला याच 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. सॉलिड्स हॅव गॉट कंपोजिशन, स्पेसिफिक शेप. बरोबर? एक रिजिड शेप आहे, त्यांना जास्त डेन्सिटी आहे, त्यांना स्वतःचा आकार आहे, वस्तुमानता आहेच, आणि त्यांना तुम्ही ब्रेक करू शकता, तोडू शकता, कारण ते सॉलिड्स आहेत. त्याचे पार्टिकल्स एकमेकांना चिटकून बसलेले आहेत. ह्या सॉलिड्सना जेव्हा तुम्ही हीट देता, म्हणजे व्हेन यू हीट द सॉलिड्स, यू प्रोव्हाइड सम हीट टू द पार्टिकल्स. त्याच्यामधल्या ऍटमचं तुम्ही हीट देता. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या तव्यावरती, हा प्रयोग तुम्ही आई समोर करून बघू शकता. जर केला नसेल तर, आणि कधी बघितलं असेल तर मला सांगा. तवा किंवा अशी कढई, त्याच्यामध्ये तीळ टाकायचे, तीळ. किंवा पॉपकॉर्न बघितलं तुम्ही घरी बनलेले, कधी घरी बनवलेले पॉपकॉर्न? कसे बनवतात सांगा जरा मला. तेल टाकायचे, एक मिनिट मुलींनो, एकेकीने सांगा, मला काहीच समज येणार नाही. मी तुमच्या पद्धतीने बनवायला गेले तर मी सगळे सांगू ऋतुपर्णा, सांगू आदम, सांगू प्रीती, ऋतुपर्णा सांगू. एक मिनिट, आपल्या वर्गात कोणी मुलं आहेत ज्यांना, वेट नाउ लेट मी कम टू द स्क्रीन. आपल्या वर्गात कोणी मुलं आहेत का ज्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय? काय नाव आहे? आदम शेख. नाही ना, मुलांना काय माहितीये बघू तरी. मुलं सांगा रे, सांगा. बॉईज, तू मुलगाच ना? का बाबांच्या फोनने कोणी मुलगी जॉईन झाली आहे? कॅमेरा बंद असल्यामुळे मला अंदाजच नाही की समोर कोण आहे. पण मी नाव बघून सांगितलं की बहुतेक हा मुलगा असेल तर ह्याला काय माहितीये पॉपकॉर्न कसे बनवतात. सांगा, मुलांनी सांगा. येस मॅम. आधी तेल टाकून घ्यायचं, पुन्हा मीठ टाकून घ्यायचं, पुन्हा कंसाचे बारीक बारीक जे असताना कॉर्न टाकायचे, त्याचे दाणे टाकायचे. त्याच्यावर झाकण झाकायचं मॅम.
फुटल्यासारखं फडफड फडफड फुटतात आणि पॉपकॉर्न बनतात. बरोबर. त्याने जे बघितलं त्याने बरोबर सांगितलंय. आणि त्याच्यात काय झालं होतं बघा. आपला मुद्दा होता सॉलिड्सला हिट केल्यावर काय होतं. सॉलिड्सला हिट केल्यावर काय होतं ह्याच्याकरता आपण पॉपकॉर्नवर गेलो, किंवा ज्यांच्याकडे तिळगुळाची पोळी किंवा तिळगुळाचे लाडू होतात, संक्रांतीला आपल्या सगळ्यांच्या घरी होतात. जेव्हा तुमची आई तिळगुळचे लाडू करत असते तेव्हा पॅन मध्ये आधी तीळ टाकते आणि त्याला खालून गरम करते, त्याचे टून टून उड्या मारतात. बघितलं का तुम्ही तीळ असे उड्या मारतात? येस मॅम. कोणती पण गोष्ट बघा, तुम्ही जेव्हा मोहरी बिरं फोडणी घालतात, कोणती पण पहिली बेसिक गोष्ट, पॅन मध्ये तुमच्या कढईमध्ये तेल टाकता, कढईमध्ये ते मोहरी बिहरी काय काय टाकता आणि ते कसं उडतं ना. का उडतं? तर खालून गरमी मिळते त्याला. हा, हे सगळे पदार्थ सॉलिड आहेत आणि सॉलिड्स मध्ये काय असतं, त्यांना पर्टिक्युलर शेप आहे, त्यांना काहीतरी कॉम्पोजिशन आहे, पण त्यांना खालून उष्णता मिळाली की ते उड्या मारायचा प्रयत्न करतात, त्यांना एनर्जी मिळाली. पण आता असे सॉलिड्स बघा, कोणाचं माईक ऑन आहे, बंद करा जरा. काही माझ्याशी बोलायचं नसेल तर माईक बंद करा आपापले. कोण आहे? बोलून झालं असेल तर आपले आपले माईक बंद करा. हा, तर आता जेव्हा आपण अशाच एका सॉलिडचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण बर्फ घेऊ, बर्फ किंवा कुल्फी, आपली कुल्फी किंवा बर्फ किंवा आईस्क्रीम, हे काहीही तुम्ही घेतलं तर ते घट्ट असतं, म्हणजे ते सॉलिड असतं. पण बाहेरची उष्णता मिळाली. आता कोणाचा माईक ऑन आहे? मुलांना तुम्हाला एकदा सांगितलेली इन्स्ट्रक्शन कळते ना? मला इकडे असा करकर करकर आवाज येतो बरं का. आपापले माईक बंद करा आणि काहीच बोलू नका थोडा वेळ. कोण आहे? संदीप महाले. गुड, शाबाश. आता काही ऑन करू नका, प्रश्न विचारला की मग बोला, ठीक आहे. हा, आता जेव्हा आपण त्या सॉलिड्सना हीट करतो तेव्हा त्यातल्या पार्टिकल्स मधला डिस्टन्स वाढतो. अँड वेन द डिस्टन्स इन्क्रीजेस, काहीतरी गॅप वाढेल, बरोबर. जेव्हा चिटकून बसलेल्या दोन मुलांना तुम्ही लांब कराल, बेंचवर लांब लांब बसा रे, बोलू नका, तेव्हा काय होतं, आतलं अंतर वाढतं. सॉलिड चेंजेस टू लिक्विड. आता लिक्विडनं पण हीट केलं तुम्ही, सो व्हॉट विल हॅपन, लिक्विड्स त्यातले जे पार्टिकल्स आहेत ते लांब होते, आणखीन लांब गेले. तो दूर दूर गेल्यामुळे त्यांच्यामधलं आणखीन डिस्टन्स वाढलं आणि लिक्विड चेंज टू गॅशियस स्टेट. सो स्टेट्स ऑफ मॅटर आपण ऑलरेडी मागच्या वेळेला डिस्कस केल्या होत्या. केमिकल रिएक्शन्स आणि फिजिकल चेंजेस या दोन गोष्टी आपण बोललो होतो. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, याला मराठीमध्ये अवस्थांतर म्हणतात आणि त्याला इंग्लिशमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर, चेंजेस इन द स्टेट्स ऑफ मॅटर असं म्हणतात. केमिकल रिएक्शन्स कधी होतात? जेव्हा जेव्हा केमिकल बॉन्ड बदलतात. केमिकल बॉन्ड मध्ये कसं असतं तुम्हाला सांगते मी. एका पहिल्या बेंचवर बसलीये अंजू मंजू, दुसऱ्या बेंचवर बसलीये रिद्धी सिद्धी. चला काही आपण उदाहरणं घेऊ शकतो. अंजू मंजू रिद्धी सिद्धी आपल्या आपल्या बेंचवर बसल्यात, पण ते खूप बोलायला लागले, एवढ्या बोलतात की टीचरने आता त्यांची जागा बदलून टाकली. आता त्याच्यामध्ये असेल अंजू रिद्धी बरोबर बोलत नाही आणि मंजू सिद्धी बरोबर बोलत नाही. मग टीचर काय करतात, त्यांनाच बाजूबाजूला बसवतात. म्हणजे काय होतं, त्यांच्यामध्ये आता बोलणं कमी झालं, टीचरला त्रास कमी झाला, पण एकाच बेंचवर बसलेले दोन लोक, असं होईल का ते बोलणारच नाही? ते बोलतात आणि मग त्यांची पण मैत्री होते आणि मग नवा बॉन्ड तयार होतो. सो दिस इज, जुने बॉन्ड ब्रेक करायचं, नवीन बॉन्ड बनवायचं, ह्यालाच म्हणतात केमिकल रिएक्शन्स. कोणत्या पण केमिकल रिएक्शन मध्ये सुरुवातीला जे लोक असतात ना त्यांच्यामध्ये काहीतरी बॉन्ड असतात, त्यांना आपण रिएक्टंट म्हणतो. ते रिएक्टंट आपले आपले बॉन्ड तोडतात आणि नवे बॉन्ड बनवतात. सगळे तिथेच असतात बसलेले, इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, फक्त खुर्च्या बदलतात आणि मग नवे गोष्टी बनतात, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट. आणि हे दुसरं तिसरं काही नाही, केमिकल रिएक्शन. सोपं आहे, एवढं काही कठीण नाहीये आणि त्याला उगाच कॉम्प्लिकेट पण करायची गरज नाही. खूप सोपं असं निसर्गामध्ये सुरू असतं, फक्त आपल्याला माहित नसतं की हे. पण केमिस्ट्री तसं बघितलं तर खूप सिम्पल आहे असा विचार केला तर. नाव कॉम्पोजिशन ऑफ मॅटर, फंडामेंटल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते. मॅटर ऍटम्स आणि मॉलिक्युल्सचा बनलेला असतो. तो आपण असा बघू शकत नाही, त्याला मायक्रोस्कोप खाली, खूपच फाईन मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं आणि त्याच्यातनं आपल्याला समजतं की त्या ऍटमचं स्ट्रक्चर कसं आहे. मग त्याचा केमिकल मेकअप, केमिकल मेकअप मध्ये दुसरं काहीच नाहीये, स्ट्रक्चर ऑफ ऍटम. किती इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये, त्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. मग व्हॅलेन्सी ठरते, व्हॅलेन्सी कळली की कोण कोणाबरोबर रिएक्ट करणार आहे हे ठरतं. ते ठरलं, ते कळलं की झालं, केमिकल रिएक्शन तुम्ही सांगू शकता. इतकं सिंपल आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मॅटर
या ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत. सगळ्यात पहिले तर ॲटॉमिक स्ट्रक्चर हीच त्याची प्रॉपर्टी आहे. सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस इन विच देर आर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड दी शेल्स. सो प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड द शेल्स they all constitute to the atom. मधले जे लोक आहेत भारी लोक, ते त्यांची जागा बदलत नाही. भारी का? कारण त्यांना वजन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेला, आपल्या घरातले सगळे डिसिजन मेकर्स किचन मध्ये असतात. म्हणजे सगळे मोठे लोक, किंवा आतली खोली असते तिथे सगळे आजोबा, पणजोबा, आबा, काका असे सगळे लोक बसलेले असतात. ते जे सांगतात ते बाकीचे सगळे ऐकतात. ते कधी बाहेर जात नाहीत आणि ते कोणाशी बोलत पण नाही. ते त्यांच्या घरातल्या लोकांना ऑर्डर देत राहतात आणि लोक ते फॉलो करतात. तर ते जे भाई लोक असतात, घरातले भाई म्हणजे एकदम बाप लोक जे सगळं ठरवतात, ते सेंटरमध्ये असतात. ऍटम मध्ये पण तेच बघा, त्यांना वजन आहे. वजन आहे म्हणून ते मध्ये. जे हलके फुलके, इकडे जा रे सामान घेऊन ये, तिकडे जा रे निरोप देऊन ये, तिकडे जा रे हे घेऊन ये, इकडे तिकडे फिरण्याची कामं करणारे हलके फुलके जे असतात ते इलेक्ट्रॉन असतात. तेच बिचारे खरं काम करतात. तुम्ही विचार करा ना, आताच्या आपल्या उदाहरणामध्ये घराच्या मध्यभागी डिसिजन घेणारे जे लोक आहेत ते कुठेतरी बाहेर जातात का? तिथेच बसलेले असतात. काम कोण करतं? बाहेरचे. जास्त कामसू कोण आहे? बाहेरचे. पण त्यांना कंट्रोल कोण करतं? आतले. जसं घरात तसं ऍटम मध्ये सेम आहे की नाही? आपल्या घरामध्ये जसं होतं तेच आपल्या ऍटम मध्ये होतं. ऍटम आपल्या शरीराच्या आत प्रत्येक ठिकाणी, म्हणून आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी तशाच घडतात जशा त्या ऍटम मध्ये घडतात. सी, आपण आणि ऍटम्स काही वेगळे नाही. आपण आणि हे ऍटॉमिक पार्टिकल्स काहीच वेगळे नाही. जे आपली टेंडन्सी आहे सेम त्यांची टेंडन्सी आहे. आता कॉन्स्टंट मोशन, तुम्ही झोपता बेडवरती तरी तुम्ही वळवळ करता की नाही? इकडे वळ, तिकडे वळ, पायवर घे, खाली घे, उशीवर डोकं असं ठेव, तसं ठेव. मध्येच मच्छर चावतो, आपण गाल खाजवतो, मग पांघरूनच घेतो, मग गरमच होतं काढून घेतो. रात्रभर समजा आपण 8 तास झोपायचं ठरवलं तर असं होतं का जसे आपण झोपलोय तसेच आपण उठलो? नो मॅम. आपल्याला झोपायचं बरोबर. आपण आता दिवसभर खूप खेळलो, अभ्यास केला, खूप कामं केली घरातली पण शेतातली सगळी, अमुक सगळं आवरून आता आपण झोपलो. जेव्हा झोपतो तेव्हा आपण खूप थकलेलो असतो. पण थकल्यानंतर सुद्धा, झोपल्यानंतर सुद्धा आपण वळवळ करतो की नाही? सेम तसंच आहे. हे सगळे जे ऍटम्स, मॉलिक्युल्स आहेत, सॉलिड मध्ये असू द्या, लिक्विड मध्ये, गॅस मध्ये असू द्या, ते वळवळ करत असतात. ते एका ठिकाणी बसत नाही. दे आर कॉन्स्टंट मोशन मध्ये, दे आर इन कॉन्स्टंट मोशन. हलत असतात, आपले डुलत असतात. इकडे जा, तिकडे जा, ह्याला आपट, त्याला आपट, तिथल्या तिथे ते व्हायब्रेट तरी करतात, बिकॉज दे आर इन कॉन्स्टंट मोशन. सेकंडली, एकाच ऍटम मधल्या, आता ऍटम मध्ये विचार करा ना, इलेक्ट्रॉन्स तर मूव्ह करतात, फिरतात. कदाचित न्यूक्लियसच्या मधले प्रोटॉन, न्यूट्रॉन पण असे हलत असतील एकमेकांची जागा घेऊन. ते असे संगीत खुर्ची असे ना, तू माझ्या खुर्चीवर, मी तुझ्या खुर्चीवर, तू माझ्या खुर्चीवर, असं कदाचित खेळू शकत असतील. बिकॉज एव्हरीबडी इज इन द मोशन ना. कोणाला असं स्थिर बसून राहायला आवडतं लाईक अ डेड पर्सन? नोबडी. म्हणजे हालचाल कोण करत नाही? ज्याच्यामध्ये काही कंटेंट नाही, अशा गोष्टी, निर्जीव वस्तू. पण आपले जे ऍटम्स, मॉलिक्युल्स आहेत, दे आर लाईक व्हेरी ऍक्टिव्ह. दे आर कॉन्स्टंटली इन मोशन. फिरत असतात, कुठेतरी जात असतात आणि काहीतरी करत असतात. रॅन्डम मोशन मध्ये असतात. सॉलिड मध्ये असताना सुद्धा, आता माझा फोन आहे, हा सॉलिड आहे की नाही? ह्याच्यामध्ये खूप सारे ऍटम्स, मॉलिक्युल्स आहेत, एकमेकांना घट्ट चिटकून बसले, पण तरी ते मोशन मध्ये आतल्यात फिरतात. आणि हे असं सगळ्या सॉलिड्स मध्ये होत असतं. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, 2 सॉलिडच्या ऍटम्स मध्ये अट्रॅक्शन. जसं सिम्पल, आपण आता आपलं बायोलॉजी याच्यामध्ये टाकूया. मी ह्युमन, तुम्ही ह्युमन, आपण सगळे ह्युमन बिंग्स आहेत. आपल्यामध्ये एक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. तसंच भुबू आणि भुबू, काळा, पांढरा, ग्रे, असे वेगवेगळे भटके, विचित्र दिसणारे खूप कुत्री असतात रस्त्यावर. बट दे टॉक टू इच अदर. ते त्यांच्या ग्रुपमध्ये असतात. दॅट इज देअर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. मॉलिक्युल म्हणलं अट्रॅक्शन येते. तरी सुद्धा आपण सगळे जेव्हा एकत्र असतो तर आपल्या आजूबाजूला कुत्री असतील तरी काही अट्रॅक्शन होतंच की नाही? किंवा एक प्रकारचं आपल्याला वाटतं की याला भूक लागली असेल का, आपण याला पोळी द्यायची का, किंवा तो असा कसा तरी दिसत असेल तर घाबरून आपण इकडनं लांब जायचं का? सम मोर अदर काइंड ऑफ अट्रॅक्शन ऑर इंटरॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स. आता आपल्या आजूबाजूला हवा आहे, तुमच्या आजूबाजूला पण, माझ्या आजूबाजूला पण. सो एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस आणि गॅसेस आर मेड अप ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. आता विचार करा, ज्या रूम मध्ये आपण बसलोय त्याच्यामध्ये खूप सारे ॲटम्स फिरतात.
तर ऍटम्स मध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत, जरी ते गॅशियस मॉलिक्युल आहेत, लांब लांब आहेत, तरी पण देर इज सम इंटरॅक्शन बिटवीन देम. दे आर बाउंडेड बाय सम काइंड ऑफ इंटरॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ मॅटर आपण जसं मगासपासून बोलतोय, सॉलिड, लिक्विड, गॅस, तेच आहे. देन स्टेट्स ऑफ मॅटर परत सॉलिड, लिक्विड, गॅस. एलिमेंट्स, मिक्सचर्स आणि कंपाऊंड्स. मॅटर जे आहे ना आपल्या आजूबाजूचं, आता आपण दुसरं क्लासिफिकेशन बघतो. पहिल्या क्लासिफिकेशन मध्ये आपण ह्या सगळ्या मॅटरला एक तर सॉलिड असतील किंवा लिक्विड असतील किंवा गॅस असतील, अशा 3 स्टेट्स मध्ये बघितलं. आता आणखीन या मॅटरला आपण 3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये परत डिवाइड करू शकतो, जसं एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स. मला माझ्या कानाला दिसतात, तुम्हाला माझी अंगठी दिसते? हा, हे सोन्या चांदीच आहे. चांदी, सोनं चांदी जे आपण घालतो, किंवा ॲल्युमिनियमचे पत्रे आपल्या घरांवर असतात, दुकानांवर असतात, लोखंडाची भांडी, लोखंडाचे तवे, किंवा अजून कोणते धातू? अच्छा, आपल्या थर्मोमीटर मध्ये असलेला पारा, तांब्या पितळेची भांडी, बरोबर. हे सगळेच्या सगळे धातू आहेत जे आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण वापरतो. बरोबर. ॲल्युमिनियमचे पत्रे सांगितले की नाही मगाशी. प्लॅस्टिक, काय 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 नाही, प्लास्टिक हा एलिमेंट नाही, सांगते. आपण आता एलिमेंट्स बद्दल बोलतोय, तर एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य, निसर्गामधल्या त्या गोष्टी ज्या एकदम फंडामेंटल आहेत, म्हणजे प्युरेस्ट फॉर्म ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. जसं की सोनं हे खाणीमधनं जेव्हा आपण काढतो तर सोनं प्युअर असतं, सोन्याच्या खाणी असतात, चमकते ती खाण, त्याच्यामधले दगडच सोन्याचे असतात. काय श्रीमंत असतात ना ते लोक, म्हणून तर त्या सोन्याच्या खाणींवर पिक्चर निघालेत, काय ते सलार आणि काय ते KGF. एक जुना पिक्चर होता कोयला, कोळशाच्या खाणी, सोन्याच्या खाणी, ह्याच्यावरती. पण सांगायचा मुद्दा असा की हे जे एलिमेंट जे मी तुम्हाला आता सांगितलं ते आहेत मेटल्स, आणि मेटल्स इज अ पार्ट ऑफ एलिमेंट्स. म्हणजेच काय, एलिमेंट्स जसे निसर्गामध्ये आहेत तसे प्युरेस्ट फॉर्म मध्ये, जसं ऑक्सिजन गॅस, ऑक्सिजन मध्ये काय O2, हायड्रोजन गॅस H2, नायट्रोजन गॅस N2, बरोबर. हे प्युरेस्ट फॉर्म मध्ये आहेत. जसे N2 मध्ये काय नायट्रोजन, ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन, सोन्यामध्ये फक्त सोनं, चांदीमध्ये फक्त चांदी, कॉपर मध्ये फक्त कॉपर, बरोबर. लोखंडामध्ये फक्त लोखंड. हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये HO. हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये येतो. हा काय वाक्य आहे? हे काय वाक्य आहे? काय वाक्य म्हणालीस? पुन्हा म्हण बरं, मला कळलंच नाही. हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये येतो हेच म्हणालीस का? म्हणालास मला माहित नाही, काय ऐकू नाही आलंय मला. बरं, थोड्या वेळाने पुन्हा सांगा. पण कळलं का मला काय म्हणायचंय? हे निसर्गामध्ये मूळ रूपामध्ये, ह्यांच्यापासून तुम्ही नव्या गोष्टी बनवू शकता, बरोबर. हे जसे तसे पण तुम्ही वापरू शकता. जसं आपण सोनं, चांदी, ॲल्युमिनियम, लोखंड जसे तसं वापरतो, किंवा त्याच्यामध्ये थोडे बदल करतो. जसं लोखंडाच्या वस्तू खूप गंजतात, मग त्या लोखंडामध्ये आपण दुसऱ्या 2-3 गोष्टी टाकल्या की त्याचं स्टील बनतं. आता स्टील हे मिश्रण आहे, लोखंड, क्रोमियम, कार्बन अशा 4-5 गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या की त्याच्या प्रॉपर्टीज बदलून जातात, चमकदार होतं, त्याला गंज चढत नाही, आणि ते खूप जास्त स्ट्रॉंग असतं, म्हणजे लोखंडापेक्षा पण स्ट्रॉंग, टिकाऊ. असं नवं काहीतरी बनतं ज्याच्यामध्ये आपण काही एलिमेंट आणि त्याच्यावर आणखी दुसऱ्या 2-3 गोष्टी ऍड केल्या, बरोबर. त्याला मिश्रण म्हणतो आपण. एलिमेंट समजलं, जे प्युरेस्ट फॉर्म मध्ये आहेत निसर्गामध्ये ते एलिमेंट्स असतात. जसे मी तुम्हाला सांगितलं ते सगळे धातू आणि हे काही गॅसेस, बरोबर. आता दुसरं असतं कंपाऊंड्स. कंपाऊंड्स मध्ये काय असतं? एलिमेंट्सचे ऍटम्स एकत्र येतात आणि जे मॉलिक्युल्स बनतात त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल बॉन्ड झालेला असतो. जसं इकडनं हायड्रोजन गॅस आला आणि इकडनं ऑक्सिजन गॅस आला, H2O2, यांचं केमिकल कॉम्बिनेशन झालं काहीतरी, आणि मग एक मॉलिक्युल बनला H2O. H2O म्हणजे पाणी. तर H2O मध्ये हायड्रोजन पण आला, पण आता प्रॉपर्टीज बघा. हायड्रोजन स्वतः जळतो, ऑक्सिजन जाळायला मदत करतो, पण पाणी आग विझवायला मदत करते. म्हणजे जे काही कंपाऊंड असतात त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांच्या पॅरेंट्स पेक्षा एकदम वेगळ्या असतात, बरोबर. हा सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन झाला.
आणि तिसरं आहे मिक्सचर्स. जसं मी म्हटलं, एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. कोणतेही कितीही वेगवेगळे गॅसेस कोणत्याही प्रमाणामध्ये कुठेही असू शकतात. जर माझं घर जंगलाच्या जवळ असेल, तिथे खूप ग्रीनरी असेल, तर इथे खूप ऑक्सिजन असेल. पण माझं घर जर MIDC एरिया जवळ असेल किंवा कुठल्या तरी कंपन्यांच्या जवळ असेल, तर इथे सगळ्या विषारी वायूंच्या किंवा पोल्युटेड एअरच्या अशा मला सगळ्या वासांना सामोरं जावं लागेल. म्हणजेच काय, हवा बदलली. बरोबर, हे काय मिश्रण आहे. इथली हवा, तिथली हवा, तिथली हवा, तिथल्या गॅसेसमुळे ती बदलू शकते. त्याच्यामध्ये काही प्रमाण नाहीये ना. एवढाच ऑक्सिजन पाहिजे, एवढाच सल्फर डायऑक्साईड पाहिजे, एवढाच कार्बन मोनॉक्साईड पाहिजे, असं काही प्रमाण नाही. पण गॅसेस मात्र सगळे आहेत. कुठे कमी, कुठे जास्त, कुठे कसे, कुठे कसे. ठीक आहे, ह्याला म्हणतात एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स. हे दुसरं क्लासिफिकेशन. पहिलं काय होतं, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. दुसरं काय, एलिमेंट्स, कंपाऊंड, मिक्सचर्स. तुम्हाला कळलं का आपण काय करतोय? चला आपण सोपं उदाहरण घेऊया आणि समजूया की आपण करतोय ते. माईक बंद करा. समजा मी तुमच्या वर्गामध्ये आले. तुमच्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत आणि मी आता आपल्या सगळ्यांना डिवाइड करायचंय, क्लासिफाय करायचंय. तर मी काय काय करू शकते, कोणत्या कोणत्या पद्धतीने तुमची वर्गवारी करू शकते? माईक ऑन करा आणि पटापट बोला. मॅम 25 वेगळे 25 का पण काय त्याच्यामध्ये 25 नंबर वरती नाही ना? पण त्याला काही अर्थ नाही. हे 25 कोण, हे 25 कोण? 1 ते 25 आणि 26 ते 50. ठीक आहे, हे तर रफ क्लासिफिकेशन झालं. पण काहीतरी अर्थ पाहिजे ना, का ह्यांना असं डिवाइड केलंय? हे तर नंबरवर झालं. चला ठीक आहे, नंबरवर क्लासिफिकेशन. चला अजून काय करता येईल? जसं ऑक्सिजन एकत्र केल्यावर O2 येतो, तसं 25 एकत्र केल्यावर 50. नाही, आता आपल्याला वेगळं करायचंय. तुमच्या वर्गात एकूण 50 मुलं, मुली, मी असा सगळा गट आहे. आपण सगळे एकत्र वर्गात बसलोय. सगळा तुमचा वर्ग आणि मी पण तुमच्या वर्गात आहे. मॅम 50 डिवाइड बाय मुलं मुली आणि मुली डिवाइड करायचं आहे. बरोबर, एक गट मुलांचा, एक गट मुलींचा. शाबाश. अजून काय करता येईल? झालं, एकच क्लासिफिकेशन आहे. अजून काय काय होईल? जर 27 मुलं असतील आणि 23 मुली असतील, तर 27 मधून 2 मुलांमध्ये टाकायच्या मुली. आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय, मॅथमॅटिक्स नाही करायचंय. मला गट बनवायचे तुमचे. एक गट बनला, मुलांचा गट, मुलींचा गट. एक गट झाला. हा मॅम तुम्ही रोल नंबर नुसार पण गट बदलू शकाल. कसं? 50 गट होतील. मला मोठे मोठे गट करायचे, मोठे मोठे. 1 ते 10, 11 ते 20 असे 5 गट. ठीक आहे, चला. नंबर, तुम्हाला नंबर फार आवडतात वाटतं. अजून काय करते? एक मी तुम्हाला सांगते, माझा गट वेगळा, तुमचा गट वेगळा. असे मी तुमच्या वर्गात नाहीये, पण मी वर्गात आले. सो मी एका वेगळ्याच गटात जाईन, तुम्ही एका वेगळ्या गटात जा. असं होऊ शकतं ना. मी टीचर्सच्या गटात जाईन, तुम्ही स्टुडंटच्या गटात जाल. टीचर स्टुडंट असा एक गट होऊ शकतो. अजून काय होईल? चला मी गर्ल्स सांगते. बॉईज. झालं ते. शाळेच्या जवळ राहणारे, शाळेपासून लांब राहणारे. असं होईल का? गर्ल्स असं पण होईल. मॅथ्स मध्ये चांगले, ड्रॉइंग मध्ये चांगले. असं होईल का? सायकलने येणारे, बसने येणारे. सायकलने येणारे, बसने येणारे, पॅरेंट्स बरोबर येणारे. येस मॅम. म्हणजे येस मॅम. पण मी त्यांना मॅम ते जास्त हुशार बाजूला, ते थोडे कमी हुशार ते बाजूला. असं म्हणता येईल, जे अभ्यासात हुशार आहेत आणि जे दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये हुशार आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जे अभ्यासात हुशार असतात ते काय फार जगा वेगळे नसतात. जे अभ्यासात हुशार असतात ते बाकी काही गोष्टींमध्ये खूप कमी असतात. मॅम बोला. मॅम आपण असेही गट करू शकतो की हुशार मुलाचा आणि हुशार मुलाचा गट ए मध्ये, त्याच्यापेक्षा कमी हुशाराचा बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये असं गट करू शकतो ना. आता मी तुम्हाला माझ्या शाळेचं सांगते. माझ्या शाळेमध्ये आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा हे असे गट होते ABCD. पण त्याच्यामध्ये कारण असं होतं, ए म्हणजे ऑब्व्हियसली खूप हुशार मुलांचा वर्ग होता तो, आणि त्याला 100 संस्कृत म्हणजे विषयाप्रमाणे क्लासिफिकेशन होतं. आम्हाला 100 संस्कृत होतं शाळेमध्ये. म्हणजे संस्कृतचा पेपर 100 मार्काचा.
बी आणि सी डिव्हिजनला 50-50, 50 हिंदी 50 संस्कृत. आणि डी डिव्हिजन तसं बघितलं तर तो खरं सगळ्या डब्बू मुलांचा वर्ग होता, पण त्यांना 100 हिंदीचा पेपर असायचा, पण ते सगळे स्पोर्ट्समध्ये होते. म्हणजे अ वर्गातली खूप कमी मुलं स्पोर्ट्समध्ये होती. मुली सगळीकडे होत्या. अ वर्गातल्या मुली खूप हुशार होत्या. ड वर्गातली मुलं कबड्डी, खो खो सगळे ड वर्ग. दुसरी ऍक्टिव्हिटी ड वर्ग. गाण्याच्या कॉम्पिटिशन ड वर्ग. तिथे अ वर्ग होता का? होता, पण कमी होता. अ वर्ग कुठे होता? दुसऱ्या शाळाच्या कॉम्पिटिशन मध्ये. त्यांची वक्तृत्व स्पर्धा, आपली वक्तृत्व स्पर्धा. कोण जाईल? आपण जायचं. म्हणजे अशा ठिकाणी क्लासिफिकेशन आमच्या शाळेमध्ये पण होतं, पण ते कशावरती होतं? सब्जेक्टवर होतं, लँग्वेज. ठीक आहे. आमच्या कॉलेजमध्ये पण 8 तुकड्या होत्या, ए पासून एफ पर्यंत. ABCDEF. आणि प्रत्येक तुकडीच्या लँग्वेज वेगळ्या होत्या. म्हणजे हिंदी, मराठी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, IT आणि अशी काहीतरी एक वेगळीच होती. म्हणजे अशा एवढ्या सगळ्या लँग्वेजेस असलेल्या त्या डिव्हिजन होत्या. सो लँग्वेज प्रमाणे पण क्लासिफिकेशन होऊ शकतं. आपण काय करतोय? आपण मॅटरला डिवाइड करतोय. पहिल्या प्रकारे आपण काय केलं? कोणत्या अवस्थेमध्ये? सॉलिड आहेत का, लिक्विड आहेत का, गॅस आहेत? हा पहिला. जसं आपण मुलं मुली एक गट केला, बरोबर. दुसरा आता मी काय केला? टीचर स्टुडंट. तसंच एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर हा दुसऱ्या पद्धतीने क्लासिफाय करण्याचा मार्ग आहे. आपण वेगवेगळे मार्ग बघतोय. आता टाइप्स ऑफ एलिमेंट्स आहेत. अच्छा, एलिमेंट्स मध्ये पण पुन्हा वर्गवारी आहे. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स हे आपण बघितले होते. नॉन मेटल्स कोण आहेत, कसे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. कंपाऊंड म्हणजे काय बघितलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड बघितलं होतं. कंपाऊंडचं क्लासिफिकेशन ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन मेजर असतात, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे हे दोन सोडून बाकी सगळे असतात, त्यांना म्हणतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तरी सुद्धा आयनिक कंपाऊंड्स आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स असं पण क्लासिफिकेशन होतं. आयनिक कंपाऊंड म्हणजे त्याच्यामध्ये प्लस मायनस चार्जेस असतात, आणि कोव्हॅलंट मध्ये डायरेक्ट शेअरिंग असतं. हे सगळं ऐका फक्त, सगळं आपल्याला आता लगेच नाहीये. मग मिक्सचर, जसं मी तुम्हाला म्हटलं, मिक्सचर इज जस्ट अ मिक्सचर ऑफ सो मेनी थिंग्स. त्याच्यामध्ये काही प्रमाण नाही, त्याच्यामध्ये काही रूल नाही. भेळ करतो आपण. कधी कांदा कमी पडतो, कधी शेव जास्त होतात, कधी कैरी मिळते, कधी काकडी मिळते, कधी कोथिंबीर असते, कधी काहीच नसतं. थोडं तेल, मीठ आणि तिखट घालून पण भेळ होते. सो भेळ भेळ आहे. त्यात प्रमाण निश्चित नाही, त्याच्यात घटक निश्चित नाही, पण तरी ते भेळच असते, बरोबर. सो अशा पद्धतीने जे बनतं ते असतं मिक्सचर. तसं चहाचं पण आहे. मी केलेला चहा वेगळा, तू केलेला चहा वेगळा, तिने केलेला चहा वेगळा, टपरीवरचा चहा वेगळा, हॉटेलमधला चहा पानसट, मशीन मधला त्याच्याहून बेकार. म्हणजे चहाच, त्याच्यामध्ये काय तेच घटक आहेत, चहापत्ती, साखर, दूध, पाणी. पण त्याचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे मिश्रण झालेलं आहे. येस. आता माझ्याच घरामध्ये सांगते मी तुम्हाला. माझ्या घरामध्ये हे सगळे घटक आहेत. गवती चहा, आलं, चहाचा मसाला, हे सगळं टाकून प्रत्येक माणूस वेगळ्या चवीचा चहा करतो, बरोबर. म्हणजे ज्याला जे वाटेल तो त्याच्यात ते तेवढ्या प्रमाणात टाकतो. मला असा मसाला जास्त टाकावा असं वाटतं. बाहेर पाऊस पडतोय, ज्यामध्ये ते लवंग बिवंगचा असं ठेचून मसाला मिळतो ना, तो आहे. तो टाकला की असा मस्त वास येतो त्या चहाचा. माझ्या गार्डन मध्ये गवती चहा आहे. तो गवती चहा आता जंगलात लपला आहे, सगळं गवत गवत झालंय तिकडे, डेंजरस. पण तिथे गवती चहा आहे. तो गवती चहा टाकला की मस्त चहा, एकदम रिफ्रेशिंग चहा होतो. काळा चहा, गोरा चहा, बरोबर. लेमन टी, अजून कोणता कोणता, शुगर फ्री टी. अरे काय काय प्रकार आहेत चहाचे, पण किती प्रकार आहेत, पण सगळे चहा असतात ना. मॅम, वस्तू एकच आहे पण त्याला उपमा वेगवेगळ्या प्रकारे दिली आहे. बरोबर, कारण की त्याच्यातल्या घटकांचं प्रमाण कमी जास्त वेगळं वेगळं झालं. असं मिसळीचं पण असतं बघा. ही मिसळ, ती मिसळ, ती मिसळ, मिसळच, पण प्रकार वेगळे. हे झाले मिक्सचर. आता टाइप्स ऑफ मिक्सचर. होमोजिनियस, हेटेरोजिनियस, कोलॉइडल, हे पण आपण मागच्या वेळेला बघितले होते. सोल्युशन्स म्हणजे काय आपण बघितलं होतं. होमोजिनियस सोल्युशन्स. सोल्युशन म्हणजे काय? सोल्यूट, सॉल्वंट. बोला. हे लिहायचंय का? नाही गे, हे सगळं तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये मिळेल ना, रेकॉर्डिंग मध्ये. लिहायचं कशाला, ऐकायचं फक्त. आपण जेव्हा बोलतो तेव्हा अभ्यास डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवायचा, आणि पुस्तक उघडलं तेव्हा हे सगळं आठवलं पाहिजे आपण काय काय बोललो होतो. पुस्तक पण दाखवेन तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. आधी पीपीटीत बघायचं, त्याच्यात सगळं शॉर्टकट मध्ये असतं. हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. मग पुस्तकात अच्छा हे आहे का, हे आहे का, असा अभ्यास करायचा. आता बघा, सोल्यूट म्हणजे जे कमी प्रमाणात असतं, सॉल्वंट म्हणजे जे जास्त प्रमाणात, आणि ते विरघळवलं की जे तयार होतं ते सोल्युशन. उदाहरणार्थ पाणी घेतलं, ते सॉल्वंट आहे.
त्यात मीठ टाकलं ते सोल्यूट आहे. सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये मिक्स केलं की बनलं सोल्युशन, मिठाचं सोल्युशन. बरोबर बरोबर. हे झालं सोल्युशन. आता कंपोनंट्स ऑफ सोल्युशन बघा, सॉल्व्हंट, सोल्यूट आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे लिंबू नुसता आपण जेव्हा खातो आंबट लागतो, दातांना असं कसं तरी होतं, कारण ते स्ट्रॉंग आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. पण तोच लिंबू पाण्यात पिळून तुम्ही ग्लासभर प्यायलात तरी पण तुम्हाला काही त्रास होत नाही, कारण ते आता डायल्यूट झाले, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय. बरोबर. सस्पेन्शन सोल्युशन. सस्पेन्शन म्हणजे असे तरंगणारे सोल्युशन्स. अ हेटरोजिनियस मिक्सचर वेअर पार्टिकल्स आर डिस्पर्स थ्रू आउट द फ्लुइड. जसे की दूध, रक्त. सस्पेन्शन आहे ते. एक असं तुम्ही दूध काचेच्या ग्लासमध्ये बघितलं तुम्हाला असं पांढरच दिसतं, ते खाली पांढरे वरती रंग उडाल्यासारखे असं नाही. इट्स अ होमोजिनियस बट हेटरोजिनियस. वरून खालपर्यंत सगळं सगळं तसंच आहे, ते पूर्णपणे विरघळलेलं नाही, त्याच्यामध्ये तरंगतात त्यातले पार्टिकल्स. बरोबर. सस्पेन्शन्स कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स लाईक फिल्ट्रेशन. आता दुधाला तुम्ही गाळलत तरी पण खालचं दूध पांढरच येतं, पण काही मेथड्स असतात, जसं की सेंट्रीफ्यूज एक मशीन असतं. असं रक्त आपण बघितलं तर ते टेस्ट करण्याकरता घेतात बघा, असं ते काढून घेतात, ते सगळं लालच असतं रक्त. पण त्याला मशीन मध्ये टाकून असं गोल 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 फिरवलं की आपल्या रक्तातले सगळे घटक खाली बसतात, वरती पाण्यासारखा एक ट्रान्सपरंट लिक्विड वरती येतं. सो सेपरेशन असं करता येतं, सस्पेन्शन ऑफ द सोल्युशन आणि सेपरेशन ऑफ द सोल्युशन. मग हे कोलॉइडल सोल्युशन, म्हणजे आपण बोललो होतो असे क्लाउडी, हेझी, आरपार त्यातनं दिसत नाही, असे कोलॉइडल. कोलॉइडल heterogeneous mixture where a small particles of one substance are evenly dispersed throughout another substance. जसं दुधाचं म्हटलं आपण, एकदम इव्हनली मिक्स झालंय ते. तुम्ही त्याच्यामध्ये त्याला वेगळं नाही करू शकत ना, इथे हे पार्टिकल्स तिथे हे पार्टिकल्स, सगळंच गोरं येते. इव्हनली मिक्सचर्ड. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. क्लोरीनचा F2, क्लोरीनचा Cl2, सल्फरचा S8 हे मॉलिक्युल्स आहेत. पाण्याचा H2O, कार्बन डायऑक्साईड CO2. बरोबर. अशा पद्धतीने तुमचा मॉलिक्यूल ठरवतो की त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट आहेत. मग आहे केमिकल फॉर्म्युला और मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे आपण मागच्या वेळेला इथपर्यंत केलं होतं बघा. केमिकल फॉर्म्युला इज जस्ट अ गिवन स्टेटमेंट, हा म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला शोज द नंबर अँड टाइप ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये कोणते ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत, किती प्रमाणामध्ये हे सांगितलेलं असतं. ठीक आहे. द केमिकल फॉर्म्युला इज सिम्पलर. केमिकल फॉर्म्युला नुसतीच रचना आहे, वेल मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रोव्हाइड्स मोर डिटेल्ड इन्फॉर्मेशन. इट इज शोईंग यू कसा बॉन्ड आहे, कोण कुठे बसलाय, कोणाचं कोणाशी बॉन्डिंग होऊ शकतं. म्हणजेच काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला हा जास्त स्पेसिफिक आहे, जास्त मदत करणार आहे. आता आपली पीपीटी इकडे संपली. आता आपण जाऊया आपल्या, अरे व्हॉट इज दिस, व्हॅलेन्सी. हा, व्हॅलेन्सी आपण मागच्या वेळेला बोललो नव्हतो. वी विल स्टार्ट विथ व्हॅलेन्सी. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन ॲटम इंडिकेटेड बाय द नंबर ऑफ बॉन्ड्स इट कॅन फॉर्म is called as valency. Determination. Valency is determined by the number of unpaired electrons in the outermost shell. Importance. Valency governs the chemical reactivity and bonding behavior of atoms. आता जरा समजून घ्या व्हॅलेन्सी म्हणजे काय. इतकं स्लो झालंय का हे, थांबा, लेट मी चेक. ओके, व्हॅलेन्सी. बोला मॅम, मला स्क्रीन दिसत नाही. का स्क्रीन न दिसायला काय झालं? आता दिसतंय का बघ, मी पुस्तक लावलंय. नो दिसले मॅम. का? हा, ओके. बघा आता आपण लेसन मध्ये काय काय पाहिलं, आणि शेवटचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा, तो आपण आता डिस्कस करणार आहे. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर मधला स्टेट्स ऑफ मॅटर आपण बघितल्या. सॉलिड, लिक्विड, गॅशियस. मग पिवळा रंग घेऊया आज फॉर अ चेंज. ठीक आहे. सी, स्टेट्स ऑफ मॅटर. डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर मधला डिफरन्स काय आहे सॉलिड, लिक्विड, गॅस मधला? सिम्पलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज ॲटम. टाइप्स ऑफ मॅटर आपल्याला माहिती आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे आपण ऑलरेडी बोललोय. आता आपल्या बुक मध्ये जे जे काही दिलंय, म्हणजे जे काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, तर सॉलिड, लिक्विड, गॅशियस या सगळ्याच काही ना काही यूज आहेत. सो देयर वॉज अ कॉल फॉर यू. सी दिस.
कॉल. आता ठीक आहे, ह्याच्यामध्ये बोला. स्क्रीन नाही दिसत आहे. एक मिनिट, मी माझा कॅमेरा बंद करते मुलांनो. मी ना इकडे बुक नाही दिसत आहे का? थांबा, मी पुन्हा लावते. डोंट वरी. ठीक आहे, ऑल राईट. मी पुन्हा दाखवते. असं होतं कधी कधी. मी त्या पीपीटी मधनं बुक मध्ये गेले ना, तर असं होऊ शकतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा. इकडे दिसतंय ना? गुड. चलो बघा, म्हणून त्याचा उपयोग होतो बंद करून सुरू करण्याचा. माझं हे ऑन आहे का? कॅमेरा ऑन आहे का? नाहीये. ठीक आहे, मग मी आता ऑन करते. आता जर तुम्हाला वाटलं की दिसत नाहीये तर मला सांगा, मी पुन्हा कॅमेरा बंद करेन. पाऊस पडलाय आमच्याकडे आताच. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये पार्टिकल्स कसे दिसतात हा प्रयोग आहे. सॉलिड लिक्विड गॅस मधले ऍटमिक मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स कसे असतात ते आहे. नेम ऑफ द मटेरियल, केमिकल फॉर्म्युला, कॉम्पोजिशन. वॉटर म्हणजे काय? केमिकल फॉर्म्युला, लेट अस सॉल्व दिस. H2O, बरोबर. H2O त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. आणि टाइप ऑफ मॅटर काय आहे? लिक्विड आहे ना. कार्बनचा केमिकल फॉर्म्युला आहे कार्बन सी. ऑक्सिजन इज O2. एअर मिक्सचर आहे, त्याचं काही केमिकल फॉर्म्युला नाही, नंतर कर ना. कार्बन इज सॉलिड, ऑक्सिजन इज गॅस, एअर इज गॅस. Aluminium, Al. Aluminium is written as Al. And type of matter is gaseous. ठीक आहे. ब्रास, अरे मी एअरचं Al खाली लिहायला पाहिजे होतं. आय मेड अ मिस्टेक. ब्रास, ब्रासचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला शोधायला लागणार आहे. ब्रास, इट्स नॉट अन एलिमेंट. ते हे काय बरं म्हणतात, मिक्सचर आहे ते. सो त्याला आपण इथे मिक्सचर, पण ते सॉलिड आहे असं लिहून टाकतो. कार्बन डायऑक्साइड, बोला. AR म्हणजे AR कुठे? AR कुठे लिहिलंय? AR कुठे लिहिलंय ग? AR हे म्हणतेस का तू? मॅम त्या पॅरेग्राफ मध्ये N2O2 आहे ना, तिथे AR आहे. मग AR कशाचा आहे? हा, हे खालचं हे आहे. AR म्हणजे आर्गॉन. आर्गॉन नावाचा एलिमेंट आहे. आर्गॉन, आर्गॉन. ठीक आहे. AR म्हणजे आर्गॉन. ठीक आहे, बरोबर आहे. खाली दिसलं तिला ते. ओके, चला आता हा बघा, ब्रास मी तुम्हाला म्हणलं होतं ना, हा अलॉय आहे. अलॉय, कॉपर प्लस झिंक. मग आता वरती आपल्याला काय लिहावं लागेल? इकडे Cu प्लस Zn. हे त्याचं कॉम्पोजिशन आहे, Cu प्लस Zn. पण हे मिक्सचर आहे, याच्यामध्ये काही केमिकल फॉर्म्युला नाहीये. Cu एवढा पाहिजे, Zn इतका पाहिजे. देयर इज नो स्पेसिफिक रेशो टू देअर मिक्सचर. सो इट इज Cu प्लस Zn ओनली. अँड इट इज अ सॉलिड. ब्रासचे मेडल असतात बघा, तर ते सॉलिड मध्ये असतात. कळलं? आता ह्याचं उत्तर पण आपल्याला समजलेलं आहे. तसं ब्रॉन्झ मध्ये काय असतं? कॉपर आणि टिन. ब्रॉन्झ मेटल पण असतात, त्याच्यात कॉपर मेटल बरोबर टिन हा दुसरा मेटल मिक्स केलेला असतो. ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का? ह्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते, चांगले कडक होतात आणि त्याला काही होत नाही, म्हणजे गंजत नाही, खराब होत नाही, तुटत फुटत नाही, चांगले पक्के राहतात. मेडल कसे असतात की इट्स लाईक अ सिम्बॉल ना, की तुम्ही काहीतरी केलंय, तुम्हाला अचिव्हमेंट अवॉर्ड असतो तो खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून तर तसे प्युअर मेटल मध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं. थोडासा तरी माईक ऑन आहे, बंद करा मुलांना, तुम्हाला काय बोलायचं नसेल तर. सो एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर, दिस वॉज द फर्स्ट वे ऑफ क्लासिफाईंग दी मॅटर. द सेकंड इज, बघा त्याच्या आता सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. हे मस्त टेबल आहे, हा खूप इम्पॉर्टंट टेबल आहे, हा लक्षात ठेवा. आपण जे सगळे बोललोय ना, सगळे मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरा त्याचा एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचरचा वरती दिलेला झाल्यानंतर, अभ्यास झाल्यानंतर आपल्याला खाली बघायचं आता वॉटर आणि मिल्क. वॉटर इज अ कंपाऊंड, मिल्क इज अ मिक्सचर. म्हणजे दुसरं क्लासिफिकेशन. जसं आपण केलं होतं ना, मुलं मुली एक, नंतर टीचर स्टुडंट एक. आता आपल्याला खाली तेच केलेलं आहे. कंपाऊंड म्हणजे काय, एलिमेंट्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. टाइप्स ऑफ कंपाऊंड मध्ये आपण काय पाहिले होते? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. 2 मिनिटं. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक बघ ना तिकडे, बा मला विचारायचं. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आणि सिम्पल कंपाऊंड्स. कॉम्प्लेक्स म्हणजे खूप असे कॉम्प्लेक्स, कॉम्प्लिकेटेड. आता एक मिनिट, एकच मिनिट.
चला आता आपण बघूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, जो होता मिक्सचर्स. जसं आपण आता मगाशीच म्हणालो की मिक्सचर्स मध्ये काही स्पेसिफिक केमिकल फॉर्म्युला नाही, इट इज जस्ट अ मिक्सचर ऑफ 2-3 थिंग्स. पण त्याचे पण प्रकार आहेत, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. होमोजिनियस म्हणजे एकत्र सगळं झालेलं, होमोजिनाइज्ड मिक्सचर. जसं मीठ साखर पाण्यामध्ये टाकले की कळतच नाही मीठ टाकलं साखर टाकलं, पाणीच नाही. सो होमोजिनाइज्ड मिक्सिंग. हेटेरोजिनियस, पाण्यामध्ये वाळू टाका, विरघळेल का? मिक्सचर आहे पण हेटेरोजिनियस आहे, त्यातले फेजेस वेगवेगळे दिसतात. बरोबर. आता हे सगळे प्रयोग तेच दाखवण्यासाठी आहेत की तुमचं आता सोल्युशन किती वेगवेगळ्या प्रकारचे. आपण आताच बघितलं होतं सॉल्व्हंट ज्याच्यामध्ये आपण टाकतो, सोल्यूट म्हणजे जे टाकतो पाण्यामध्ये मीठ टाकलं की ते सोल्यूट इज अ मीठ. मॅम पाण्यामध्ये मीठ टाकलं का विरघळतं, रांगोळी टाकली का विरघळत? बरोबर. काहीच गोष्टींमध्ये विरघळतात. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग आता हे झालं सॉल्व्हंट आणि सोल्यूट, आणि त्याचं झालं तयार सोल्युशन जे आपण बघितलं होतं. आता ह्या सोल्युशनचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. लिक्विड इन लिक्विड, गॅस इन गॅस, सॉलिड इन सॉलिड, गॅस इन लिक्विड. ह्या सगळ्याचे डिस्कशन आपण मागच्या वेळेला केलेलं होतं. कोलॉइड म्हणजे काय? मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क इन अ बीकर. पाण्यामध्ये दूध टाका किंवा दुधामध्ये पाणी टाका, तर तसंच वाढतं ना. पाणी वेगळं झालंय, दूध वेगळं झालंय असं होत नाही. दूध आपण विकत घेतो, त्याच्यामध्ये किती भेसळ आहे पाण्याची आपल्याला काय माहिती. आपण तर पाऊच आणतो किंवा दूधवाल्या काकांकडनं किटली भरून आणतो, तर किती दुधामध्ये पाणी घातलं आपल्याला काय माहिती. सो इट इज जस्ट अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क. त्याच्यात गेलेलं पाणी पण त्याच्यामध्ये होमोजिनाइज होऊन जातं. हे कोलॉइड आहे. कोलॉइड म्हणजे तरंगत राहणारे पार्टिकल्स. सो याच्यामध्ये काय असतात, पार्टली स्कॅटर्ड स्मॉल पार्टिकल्स आर, त्याच्यामध्ये असे स्कॅटर्ड आहेत. आणि त्याच्यामध्ये काय होतं, व्हेन द लाईट इज इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ दिस मिक्सचर इट इज पार्टली ट्रान्समिटेड अँड पार्टली स्कॅटर्ड. जेव्हा लाईट, बघा समजा हा ग्लास आहे आपला दुधाचा, दूध भरून ठेवलं याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये जेव्हा लाईट त्याच्यावर पडतो तेव्हा काय होतं, त्यातला काहीच भाग आरपार जातो आणि काही भाग तिथल्या तिथे फिरत राहतो. आणि तिथे खूप सारे पार्टिकल्स भरलेले आहेत. बऱ्यापैकी घट्ट असतं दूध, पाण्यासारखं नसतं. बरोबर. म्हणजेच त्याच्यामुळे काय होतं की त्या पार्टिकल्समुळे त्याचं कोलॉइडल सोल्युशन दिसतं. ठीक आहे. असं हेटेरोजिनियस मिक्सचर इज कॉल्ड एज कोलॉइड. ते हेटेरोजिनियसच आहे, ते कम्प्लिटली मिक्स होत नाही, तरी पण ते असं लांबून दिसत नाही की पार्टिकल्स वेगळे वेगळे, एकदम छोटे छोटे असतात ना, ते तरंगत असतात. ठीक आहे. मिल्क इटसेल्फ इज अ कोलॉइड. बरोबर. आपलं दूध कसं आहे, कोलॉइड आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ब्लड इट इज ऑल्सो अ कोलॉइड. त्याच्यामध्ये पण असेच पार्टिकल तरंगतात, आपल्याला कळत नाही. रक्तातले पार्टिकल्स इकडे वेगळा इकडे वेगळा. आता कंपाऊंड्सना पण आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये आपण ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, कोव्हॅलंट, आयनिक असे 4 बघितले होते. बरोबर. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि व्हॅलेन्सी हा प्रकार एकदा बघूया आपण. हा आपला मागच्या वेळेला राहिला होता. तो बुक मध्ये काय आहे, शांतपणाने बघा. इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला मी चित्र काढून दाखवते, पहिला मुद्दा क्लिअर होईल आणि त्याच्यावरून पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. आपण काढूया एक ऍटम. ऍटम माझं आवडतं स्ट्रक्चर. अरे हे काय झालं, हे मला नाही काढायचं होतं, सर्कल पाहिजे होता. हा न्यूक्लियस, फर्स्ट शेल. देन सेकंड शेल. आता या शेल मध्ये मी इलेक्ट्रॉन्स काढणार आहे. आय एम ड्रॉइंग इलेक्ट्रॉन्स. पहिल्या शेल मध्ये किती आहेत, 2m 2m 2m, 1m 2m, 2 इलेक्ट्रॉन पहिल्या शेल मध्ये. दुसऱ्याच्या मध्ये आता मी काढते 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन. ह्याचे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी कसे लिहिणार, 2 आणि 6. मग आता याचा ऍटॉमिक नंबर किती येईल, 8 ऍटॉमिक नंबर असलेला एलिमेंट आहे ऑक्सिजन. तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगते. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 8 आणि त्याचा ऍटॉमिक वेट म्हणजे ऍटॉमिक मास नंबर आहे 16. हा झाला ऑक्सिजनचा ऍटम. मी ठरवलं नव्हतं की ऑक्सिजन काढायचं, पण आता आपण काढलं. आता 2 आणि 6 झाले.
पण आता ऑक्सिजनला स्टेबिलिटी पाहिजे. आपल्या वर्गामध्ये असा एखादा विद्यार्थी असतो ज्याच्यासारखं सगळ्यांना व्हायचं असतं. वाव, त्या विद्यार्थ्यासारखं असेल किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असे ताईदादा असतात. वाव, कसला भारी होतो दादा, सगळं येतं त्याला, सायकल चालवता येते, स्विमिंग करता येते, गेम्स खेळता येतात, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स येतात, शाळेत पण तो पहिला आहे, काय भारी आहे, मला त्याच्यासारखं व्हायचंय. असे जे सगळे वाव लोक असतात ना, वाव लोक, त्या सगळ्या वाव लोकांसारखं होण्याचा आपण प्रयत्न करतो, बरोबर. तर दादाला आवडतं का, मग मी पण करून बघतो, तो भारी आहे, मला आवडतो तो दादा, मस्त आहे, मला त्याच्यासारखं व्हायचंय. असं मुलींना पण वाटत असेल की ती ताई कसली भारी आहे, तिला हे पण येतं, ते पण येतं, ते पण येतं. किंवा उलट असेल, मुलींना पण असं वाटत होतं, तो दादा कसला भारी आहे, त्याला सगळे गेम येतात, मला पण क्रिकेट आवडतं, मी त्याच्यासारखेच गेम खेळेन. असं जे वाटतं ना, त्या वाव फॅक्टर सारखं आपल्याला व्हायचं असतं, बरोबर. तर ते जे वाव असतात ना, एलिमेंट्सच्या बाबतीतले ते सगळे वाव असतात, त्यांचं 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण झालेलं असतं. 8. आता ह्याचे किती आहे, 6. आउटर मोस्ट शेल मध्ये 8 पाहिजे, ह्याचे आहेत 6. आता याला 2ची गरज आहे, 2चीच गरज आहे. मग हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन कुठून तरी उसने घेईल. 2 इलेक्ट्रॉन घेतले की याचा 8 पूर्ण झाला, म्हणजे हा वाव सारखा झाला, बरोबर ना. कळलं का. यालाच म्हणतात व्हॅलेन्सी. प्रत्येक ऍटमला मी तुम्हाला इथे शेअर केलेलं दिसतंय ना. येस मॅम. हा, तर प्रत्येक ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये हे जे काही स्ट्रक्चर आहे, 8 बनवण्याची धडपड, जेवढे इलेक्ट्रॉन ते घेतात किंवा देतात त्याला म्हणतात त्याची व्हॅलेन्सी. पण आता ह्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला 6च्या 6 देणं किंवा घेणं शक्य नाहीये, त्याला 8 पूर्ण करायचे आहेत, 8. तर 8 पूर्ण करण्यासाठी जेव्हा तो 2 इलेक्ट्रॉन घेईल तर 2 होईल त्याची व्हॅलेन्सी, नक्की 8. याला म्हणतात व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. मग जे इलेक्ट्रॉन घेतात ते होतात निगेटिव्ह. बघा ना, दुसऱ्यांचे आपण पैसे घेतले की आपल्या डोक्यावर ओझं असतं, यांच्या पण डोक्यावर ओझं असतं, ओझं म्हणजे निगेटिव्ह. समजा इथे आहे कॅल्शियम, कॅल्शियमकडे 2 इलेक्ट्रॉन जास्त होते, त्याने ते देऊन टाकले याला. आता हा झाला पॉझिटिव्ह. आपण जेव्हा लोकांना देतो ना, आपण खुश असतो, पॉझिटिव्ह असतो. नंतर रडतो आपण, पैसे बिसे किंवा पेन्सिल आपल्या मित्राला दिली तो परतच देत नाही, पण जेव्हा देऊन टाकतो तेव्हा खुश असतो, मैंने तो दिया, किसी की मदत की, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. आणि हा निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा एकमेकांना आकर्षित करतात तेव्हा एक जो बॉन्ड बनतो त्याला आयनिक बॉन्ड म्हणतात. आता हे आपण काय म्हणतोय, आपण हे बघतोय आता कंपाऊंड्सचे टाइप्स, ठीक आहे. आयनिक बॉन्ड. नंतर असतात कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट मध्ये कार्बन, कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये, 4 देऊ पण नाही शकत, 4 घेऊ पण नाही शकत, तो बिचारा काय करतो, मग शेअर करतो. दुसऱ्या कोणाबरोबर तरी एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. कार्बनचा सख्खा मित्र आहे हायड्रोजन. तो हायड्रोजन प्रत्येक इलेक्ट्रॉन कार्बन बरोबर एक हायड्रोजन शेअर करतो. आणि मग काय होतं, हायड्रोजनला 2च इलेक्ट्रॉन पाहिजे, ठीक आहे. याचा 1 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, ह्याचा 1, याचा 1, याचा 1, याचा 1, याचा 1, याचा 1 झालं. याला म्हणतात, अरे हे काय झालं, ह्याला काय म्हणतात, कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजेच बॉन्डचे 2 प्रकार आहेत. म्हणजेच काय आहेत ते, आपले जे काही कंपाऊंड आहेत, आपण कंपाऊंड म्हणतोय, मिक्सचर आणि एलिमेंट नाही, जे काही आपले हे आहेत कोण कंपाऊंड्स, त्यांचे हे 2 प्रकारचे बॉन्ड आहेत. एक आहे आयनिक आणि दुसरं आहे कोव्हॅलेंट. हेच आपल्या धड्याच्या शेवटी दिलेले आपल्याला. आणि जो टेबल दिलाय ना तो जरा बघा. कार्बन 2 इलेक्ट्रॉन, कार्बनची व्हॅलेन्सी 4, ऑक्सिजनची 2. याला याने मल्टिप्लाय करायचं, याला याने मल्टिप्लाय करायचं, काय बनलं, C2O4. हा सोपा फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ती केमिस्ट्री आहे, त्याचं स्ट्रक्चर बघून तुम्हाला ते सांगता येतं की ते कसं बनतं, ठीक आहे. असा आहे हा धडा जो आज संपला. पुढच्या वेळेला आपला नवा धडा सुरू होईल. तोपर्यंत या धड्याचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, म्हणजे सगळे एक्सरसाइज सॉल्व्ह करा. आपण पुढच्या लेक्चरला नक्की भेटू.
आणि पुढचा अभ्यास करू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि काही शंका असेल तर मला विचारा. नो मॅम. थांबूया आपण आज.